नमस्कार, जय कांदे, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख. या ठिकाणी ही जी मोठी कुस्ती लागली आहे आमचे आदरणीय दादासाहेब निमंगा जंगलूर यांनी आज या ठिकाणी गणपतीच्या काळात नेहमी होणाऱ्या कुस्त्या जे वाकी गाव जे आहे ते आमचं पश्चिम पट्ट्यातलं पैलवानांचं गाव जे म्हटलं जातं, जसं भारतात पंजाब ओळखलं जातं त्याप्रमाणे साक्री तालुक्यात वाकी ओळखलं जातं. हे नेहमी पैलवानांचं अंगमेहनतीचं गाव आहे. गावात नेहमी शांतता जरी असली तरी लोक आनंदाने आपलं नेहमी आरोग्य जपून आपला आदिवासी समाज प्रगत करण्यासाठी अंगमेहनत करतं, स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं कुटुंब उदरनिर्वाह करतं. नेहमी बाकीच्या सर्व समाजाला इथून आदर्श भेटण्यासारखं एक शारीरिक कौशल्य इथं भेटतं. पिंपण्याच्या कुस्त्या झाल्यानंतर काही दिवसातच बाकीच्या कुस्त्या होतात. मी या ठिकाणी वाही देऊ इच्छितो, जर पुढे राजकारणात मला यश चांगलं प्रतिनिधित्व आलं तर या ठिकाणी वाकी गावासाठी या सर्व माझ्या पैलवान बंधूंसाठी मी निश्चितच मोठे काहीतरी कर्म करेल, कार्य करेल. आणि या ठिकाणी मी धीरज जयरे जिल्हा परिषद सदस्य सर्व क्रीडापटूंना, माझ्या सर्व या बंधूंना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी असंच आरोग्य जपावं आणि या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा मी खूप खूप आभारी आहे. माझा सत्कार केला, मला मान दिला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय आदेश. आभारी आहोत साहेब, तुम्ही या बांधवांना इथे देऊन आणि तुम्ही जे एवढं प्रोत्साहन करता आहेत. तर साहेब, तुम्ही जे आहे ते येऊन तुमचे वडील सुद्धा आमदार होते आणि याच्यातून आम्हाला एक आनंद वाटला आहे. या सगळ्या चॅनलचं मी अभिनंदन करतो. आणि कुस्त्यांना अशी आपला संभापणाने कुस्ती लावायची अशी पंचांदा इथे तर कोणी काम कशी लागते मित्रांनो, बघा किती काटा आहे बघा. साखरे तालुक्यात दोन्ही भागाचे नाक पाडाचा पोरगा लाला आणि फडवीन वाकी चिचपाडाचा. वाकी म्हणजे आम्ही चिचपाडात लावतो सोबत. लक्षात असू द्या मित्रांनो, कुस्ती कशी होते, कुस्ती कशी लागते बघा. निकाली कुस्ती निकाली झाल्यानंतर कुस्ती लागेल आणि मित्रांनो असू द्या पूर्ण पाठलाग लक्षात असू द्या मित्रांनो. पहिल्या कुस्तीमध्ये शबास पैलवान अत्यंत खुशीची कुस्ती आहे. परवीन माल जांगवाडा सुद्धा पैलवान साखरी तालुक्यातच आहे. चांगली कुस्ती आहे. काम संबंधित आणि गुलाब ज्यांचं नाव मी घेतलं शर्यत आलेल्या पंचनिर्णय कोणाकोणाला घ्या त्याला फिरतात. उभं आहे बघा, मागून चालतात. बाकीच्यांनी बसून घ्या. पंचांचा निर्णय तो अंतिम निर्णय. धीरज भाऊ आहे, मान सन्मानाने व्यवस्थितपणे बोलले. धीरज असे व्यक्तिमत्व आहे, त्यांनी येऊन या गावाचा वाकी चिचपड्याचा मान ठेवला. सरपंच, उपसरपंच भाऊ आमचे तुमच्या या दरवर्षी वाढत चालल्या. तरी आज कुठली ॲडव्हर्टाईज नव्हती, परंतु काही निमित्ताने या ठिकाणी दुःख सुख असतं चालू या कुस्त्या होत आहेत. वाजवजीवाल्यांनी फिरते राहायचंय. कुस्ती ही चांगली व्हायला पाहिजे.
बिघाडीचे दोघं पैलवान सर्व साखरी तालुक्याचे आहेत. मानाची कुस्ती वा बढिया क्या बात आहे. अत्यंत सुंदर अशी कुस्ती आपल्या समोर डोळे पेरण्यासारखी अशी कुस्ती आहे. संभाजीराव अप्पा झालेली नाही. किंमत निर्णय नाही. आमच्या परिसरातील ठेवतात. आता धीरेश भाऊ आयरनी सुद्धा सांगितलं माझ्यावर तुमचं प्रेम आहे, तुमचं काम काय असेल ते मला सांगा. आणि त्यांनी केलेले काम त्यांचे वडील दादासाहेब आहे. साहेब दादांनी तालुक्यावरती आमदार राहिले, खासदार राहिले. लक्षात घ्या पाठ लावले मिळणार नाही. खात्री करा पैलवान. 55 निर्णय तो अंतिम निर्णय. सूचना लक्षात घ्या. आज भगवंताचं गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. छोट्या मोठ्या कुस्त्या लवकर करून घ्या, कारण भगवंताचं 4 वाजेपासून सगळ्या गावात मिरवणूक आहेत. सगळ्यांना वेळ होत आहे. धीरेश साहेबांनी एवढा वेळ दिला. बघा माणूस व्यक्ती बघून मतदान करायचं प्रयत्न तर आमचं. ज्यांचं काम असतं त्यांनीच करत राहील. लक्षात घ्या. बोलावं लागतं. ज्यांची कामाची पावती काय आहे रशीद भाऊ गायकवाड. तुम्ही तुमचं काम केलं, तुमचं प्रयत्न तुम्ही जारी ठेवा. ज्यांचे प्रयत्न तो करेल हे लक्षात घ्या. कुस्तीच्या आखाड्यावर सगळे उतरतात. तरी पहिला तिथे चिपकून होऊ शकतं आणि एक चिपकू शकतो हे लक्षात घ्या. आम्ही या क्षेत्राला नाही बोलत, आम्ही सुद्धा बालेवाडीला बोलतो. सुरेश कलमाडी माजी प्रधानमंत्री काँग्रेस होते त्यावेळेला शरद पवार अध्यक्ष होते. बाळासाहेब लाडे शेवटी असतो त्याचं असतो. तुमची पावती असेल तर तुम्ही करून निवडणार. बघा दोघं पैलवान लढतायत. तो पैलवान करून आहे खालचा तरी त्याला सर्विस चांगली टक्करली पाहिजे. याचा अर्थ किती मजबूत त्याला पूर्ण पाठ लावा. अर्धी पाठ लावली निकाली कुस्ती म्हणली जाते त्याला. निकाली कुस्ती त्याला पैलवान शाबास शाबास पैलवान. सांगली, कोल्हापूर, सांगली, सातारा महाराष्ट्रामध्ये कुस्त्या होत असतात. आता जायचं साहेबांनी सांगितलं की जसं महाराष्ट्र सांगली साताऱ्यामध्ये होतात तसं वाशीमध्ये सुद्धा कुस्त्या केल्या जसे हरी पैलवान, पैलवान हरचंद्र बिराजदार, मारुती माने, हिंद केसरी, दारासिंग सुद्धा पिंपळ्याला येऊन गेले. असे मुलभुळे गाव आता पैलवानांचा निकाल किंवा अंतिम निकाल राहील. बंडू पवारचा नातू चंदू पैलवान त्यांनी चांगली करून लावायची. आमचे भाऊ त्यांना बोलत आहेत. चंदू पैलवान अखाड़े में बहुत से पहलवान उतरते हैं. कुस्ती पैलवानाने मारले त्या पडलेल्या पैलवानाला पण बक्षीस द्यायचं. काही वाहनाने देत आहेत त्याला मी. जोडी लावण्याची असतील त्यांनी व्यवस्थितपणे जोडी लावा. त्यांचं नाव माझ्याकडे द्या. आदरणीय दुर्गी भाऊ आयरे साहेब आभार मानतो.